नमस्कार रसिकांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? सफर जागतिक चित्रपट दुनियेची या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. चित्रपट म्हणजे फक्त मनोरंजन हवे की डोळ्यात अंजन घालणारे सत्य? तुम्हाला काय वाटते रसिकांनो? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मला वाटते दोन्ही प्रकारचे चित्रपट पाहावेत. जागतिक पातळीवर जेव्हा इराणचे माजिद माजिदी गरिबीतल्या लहान मुलांच्या नजरेतून जग बघतात, आपल्याला दाखवतात, किंवा इटलीचे व्हिटोरिया डी सिका यांच्या बायसिकल थीफमध्ये एका गरीब बापाची अगतिकता मांडतात, तेव्हा सगळेच म्हणतात की असे दिग्दर्शक जगाला रियालिझमची, वास्तवतेची ओळख करून देतात. आपल्या भारतात हाच वारसा सत्यजित रे यांनी जपला. आजच्या काळात आपल्या मातीतल्या उपेक्षितांच्या जखमा हळुवारपणे मांडणारा एक कविमनाचा दिग्दर्शक आहे, जो आजच्या उत्कृष्ट दिग्दर्शकांना तोलामोलाची टक्कर देऊ शकतो. आपल्या चित्रपटातून, लघुपटांमधून, आपल्या विविध कलाकृतींमधून वास्तवाची ओळख करून देतो. कोणताही बडेजाव करत नाही. कमीत कमी शब्दांचा वापर करतो. चित्रभाषेचा पुरेपूर वापर करतो. रसिकांच्या हृदयाला हात घालतो. जागतिक चित्रपटांच्या नकाशावर मराठी पाऊल उमटवतो. कोण आहे हा दिग्दर्शक? लक्षात येतो आहे का? बरोबर ओळखलं. हे दिग्दर्शक आहेत श्री नागराज मंजुळे. आज आपण नागराज मंजुळे यांच्या 3 छोट्या कलाकृतींबद्दल ओळख करून घेणार आहोत. मध्यंतरी एका स्नेहांकडे श्री नागराज मंजुळे यांना भेटण्याचा योग आला. त्यांच्याशी संवाद साधता आला. मंजुळे यांचा अस्वस्थ करणारा वास्तववाद, पिस्तुल्या ते वैकुंठ, वाया पावसाचा निबंध या 3 कलाकृतींची आज आपण ओळख करून घेणार आहोत. रसिकांनो, तुम्ही म्हणाल की मराठी चित्रपटच तर आहे, त्याची कसली ओळख करून देणार? सैराटमुळे नागराज मंजुळे घराघरात पोहोचले आहेच. पण आज आपण ओळख करून घेत असलेले 3 लघुपट खरंच आपल्याला विचार करायला लावणारे आहेत. हे लघुपट जास्त रसिकांपर्यंत पोचण्यासाठी हा माझा खारीचा वाटा. मास कॉम करत असताना मंजुळे यांनी एक लघुपट बनवला, पिस्तुल्या. केवळ 18 मिनिटांचा आणि अख्ख्या चित्रपट सृष्टीचं लक्ष वेधलं गेलं. पिस्तुल्या ही कथा आहे पारधी समाजातील एका छोट्या मुलाची. खरं तर या छोट्या मुलाला शाळेत जायचं आहे, शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे. वडिलांनी त्याला शाळेत घातले आहे, पण आता वडील नाहीत. वर्गात पिस्तुल्या ग गणपतीचा न सांगता ग गाढवाचा सांगतो. त्याला वर्गाबाहेर काढतात. आता वडील नसल्याने आईची अपेक्षा आहे की पिस्तुल्याने त्यांचा पिढीजात धंदा म्हणजे चोऱ्या मारा कराव्यात, घराला पोसावे. छोटा कोवळा पिस्तुल्या अगतिकतेने खिडकीतून शाळेच्या कुंपणाबाहेरून शाळेकडे पाहत असतो. मनाविरुद्ध चोऱ्या माऱ्या करायला शिकत असतो. आपले आयुष्य तर नासून चाललेच आहे, पण आपल्या छोट्या बहिणीचे तरी सर्व नीट होऊ देत, असा विचार करत एका दृश्यात पिस्तुल्या स्वतःच्या लिहिलेल्या नावातील छोटे छोटे दगड काढून आपल्या बहिणीचे नाव लिहून पूर्ण करताना दाखवलं आहे. या चित्रभाषेतून काहीही न बोलता मंजुळे आपल्याला खूप काही सांगून जातात. चित्रभाषेचा एवढा प्रभावी वापर हे मंजुळे यांच्या दिग्दर्शनाचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. चोरी करता करता पिस्तुल्या एकदा अशी एक चोरी करतो की रसिकांचे मन हेलावून जाते. ही चोरी कशाची हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर पिस्तुल्या ही शॉर्ट फिल्म जरूर पहा. पिस्तुल्याचे काम करणारा सूरज पवार हा अनुभवी ऍक्टर नसताना सुद्धा सहज सुंदर अभिनय करून जातो की आपल्याला वाटावे हा मुलगा खरंच असा आहे का. सर्व लघुपट हा पिस्तुल्या या छोट्या मुलाच्या नजरेतून आपल्याला जाणवत राहतो. जाती व्यवस्थेवर जाता जाता न बोलता भाष्य करत राहतो. चित्रभाषेतून बोलत राहतो आणि अनेक पुरस्कार खिशात घेऊन जातो. नागराज मंजुळे यांचा दुसरा लघुपट हा पावसाचा निबंध. आपण सगळ्यांनी शाळेत असताना पावसाचा निबंध लिहिलेला आहेच. पाऊस म्हटला की आपल्याला हिरवे हिरवे गार गालीचे
ही बालकवीची कविता आठवते. पिसारा फुलवून नाचणारा मोर आठवतो. हे सगळे चांगलेच आहे, पण पाऊस सगळ्यांनाच आनंद देणारा असतो का? गरिबीने पिचलेल्यांना सुद्धा पावसाचा तेवढाच आनंद मिळतो का? याची जाणीव तरी आपल्याला होते का? हीच जाणीव निर्माण करण्याचे काम पावसाचा निबंध हा लघुपट करतो. पावसाचा निबंध या लघुपटात संवाद अगदीच कमी आहेत. पाऊस महत्वाचा रोल निभावतो. पावसाचा प्रत्येक थेंब आपल्याशी बोलतो. गरिबीने पिचलेल्या छोट्या मुलांच्या दृष्टिकोनातून पाऊस कसा असू शकतो याचे नेमके चित्रभाषेतून चित्रण असे या लघुपटाबद्दल म्हणता येईल. शाळेत पावसाचा निबंध लिहायचा गृहपाठ मिळालेला एक मुलगा घरी येतो तेव्हा घराला कुलूप असते. आई गुरे हाकायला लांब डोंगरावर गेलेली असते. घर गळत असते. आईची धावपळ होत असते. वडील दारू पिऊन चिखलात लोळत पडलेले असतात. मुलगा गृहपाठ लिहायला अनेक वेळा वही हातात घेतो, पण प्रत्येक वेळी त्याला ती वही बाजूला ठेवावी लागते. पाऊस इतका धुवाधार कोसळत असतो की साधे जगण्यासाठी सुद्धा त्याला आणि त्याच्या आईला पावसाशी अगदी झगडावे लागत असते. एकीकडे पातेले लावले तर दुसरीकडे गळायला सुरुवात होते. अगदी चूल विझण्यापर्यंत झोपडीच्या खालून पाणी येत असते. खालून वरून पावसाचे थैमान, त्यात बाप दारू पिऊन पडलेला. अशा पावसाशी झगडताना निबंध लिहिणे दूरच, पण साधे जगणेही कठीण. धुवाधार पाऊस हा जणू विलनच. दुसऱ्या दिवशी वर्गात सगळे पावसाचा निबंध वाचत असतात. कल्पनारम्य पावसाबद्दल वाचत असतात. पावसात धुळून येणाऱ्या मोराचा आवाज खूप छान वाटतो. छपरावर येणारा आणि हा गरीब मुलगा गृहपाठ लिहून न आणल्यामुळे वर्गाबाहेर शिक्षा भोगत असतो. आहे, पण शाळेतून घरी येताना आम्ही मुद्दाम पावसात भिजत येतो. मला जो स्वतः पाऊस जगला, पावसाशी झगडला, ज्याच्यावर निबंधातील वाक्य लिहिली होती, तो मात्र बाहेर शिक्षा भोगत होता. किती हा विरोधाभास. पावसाचा निबंध हा व्हिज्युअल पोएट्री आहे. यात शब्दांपेक्षा पावसाचा आवाज बोलतो. साध्या कॅमेऱ्यातून गरिबीचे वास्तव नागराज यांनी मांडले आहे. हे पाहून मन हेलावून जाते. हा लघुपट सर्व शाळांमध्ये दाखवला गेला पाहिजे. पालकांनी मुलांना दाखवलं पाहिजे. जागतिक चित्रपट सृष्टीत ज्याला मिनिमिलिझम म्हणतात त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. आता आपण नागराज मंजुळे यांच्या सर्वात अस्वस्थ करणाऱ्या कलाकृतीकडे वळूयात, म्हणजेच वैकुंठ. ॲमेझॉन प्राईम वरती अनपॉज्ड नावाच्या वेब सिरीजमध्ये 5वा एपिसोड आहे नागराज मंजुळे यांची वैकुंठ नावाची शॉर्ट फिल्म. करोनाच्या भीषण काळात जेव्हा जग मृत्यूच्या भीतीने घरातच बंदिस्त होते, तेव्हा डॉक्टर्स, पोलीस, नर्सेस, अत्यावश्यक सेवा पुरवणारे रात्रंदिवस कार्यरत होते. या सर्वांची दखल सुद्धा घेतली गेली, पण असे कित्येक लोक होते की अत्यावश्यक सेवा पुरवत असूनही दुर्लक्षित होते. कोणाच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हते. वैकुंठ या लघुपटामध्ये अशाच एका अत्यावश्यक पेक्षाही अधिक अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या एका वडिलांची आणि त्यांच्या मुलाची कथा आहे. कोण आहे हा बाप? तर तो आहे स्मशानभूमीत मृतदेहांना अग्नी देणारा. स्वतः नागराज मंजुळे यांनी यात मृतदेहाला अग्नी देणाऱ्या बापाची भूमिका वठवली आहे. रात्री आपले काम संपवून घरी परतताना हटकणारे पोलीस, पोलिसांच्या कामाची दखल घेणारे, त्यांना चहा पाणी पुरवणारे नागरिक, पण यातील नायक काय काम करून घरी चालला आहे हे कळताच त्याच्यापासून थोडे लांबच राहणारे पोलीस, घर खाली करायला सांगणारा घर मालक, कामाचे स्वरूप माहिती असल्याने मुलाला थोडे दिवस सुद्धा ठेवून घ्यायला तयार नसणारे मित्र, ओळखीचे, अगदी नातेवाईकही. त्यात नायकाचे वडील करोनाने हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले. शेवटी नाईलाजाने मुलाला आपल्याबरोबर स्मशानभूमीतच राहायला घेऊन जाणारा असहाय्य बाप.
स्मशानभूमीतच राहणारा तो मुलगा, तेथील चितांच्या उजेडातील त्याचं जगणं, येणाऱ्या प्रतांचा काउंट ठेवण्यात विरंगुळा शोधणारा तो कोवळा मुलगा आपल्याला सुन्न करतो. हॉस्पिटलमधून येणाऱ्या ॲम्ब्युलन्समधील मृतदेह उतरवून ते हातगाडीवर खचाखच भरून चितेकडे नेणे आणि त्यांना भडाग्नी देणे हा आपल्या नायकाचा नित्यक्रम. आणि अशातच एक दिवस करोना झालेल्या आपल्या बापाला ॲम्ब्युलन्समधून आणले असा त्याच्या नावाचा पुकारा कानावर पडतो. आता सर्व संपले या विचाराने तो सुन्न होतो. पण तेवढ्यात करोनातून सही सलामत बरे झालेले त्याचे वडील जेव्हा ॲम्ब्युलन्समधून बाहेर पडतात तेव्हा मात्र हा आनंदाने जणू थिजून जातो. या दोघा बापलेकातील नजरानजर आणि आजोबांकडे आनंदावेगाने धावत जाणारा नातू, हे दृश्य मंजुळे यांनी ज्या प्रभावीपणे चित्रित केले आहे त्याला तोड नाही. करोना काळात स्मशानभूमीत काय घडत असेल याचा आपण कधी विचारच केला नव्हता. या वैकुंठमुळे आपल्या डोळ्यात अंजन घातले गेले. दुर्लक्षित अत्यावश्यक सेवा उजेडात आल्या. आधीच भीषण असलेल्या आणि त्यात करोनाच्या सावटामुळे अधिकच भीषण बनलेल्या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर हे दृश्य त्यांनाच नाही तर आपल्यालाही जगण्याची एक नवी उमेद देऊन जातो. प्रत्यक्ष स्मशानात चित्रित केलेली ही शॉर्ट फिल्म आपल्याला मुळापासून हादरवून टाकते. भिंतीवरील शंकराचे चित्र बुडून जाईल इतकी साठणारी चितेतील राख कोणाही भावनाप्रधान व्यक्तीसमोर अनेक प्रश्न उभे करते. आणि अजूनही शॉर्ट फिल्मच्या शेवटी तीच राख शेतात खत म्हणून पसरून जणू काही पुढे येणाऱ्या चांगल्या नव्या आयुष्याची जाणीव करून देतात. आयुष्याच्या रहाटगाडग्याचे एवढे भेदक आणि तितकेच मार्मिक चित्रण खचितच कुठे पाहायला मिळेल. मंजुळेंच्या इतर चित्रपटांप्रमाणेच याही चित्रपटात काम करणारे हे काही प्रथितयश कलाकार नाहीत. कदाचित त्यामुळेच त्यांचे चित्रपट हे वास्तववादी वाटतात. अशा व्यक्तींकडून, विशेषतः मुलांकडून अत्यंत नैसर्गिक अभिनय करून घेणे ही मंजुळेंची जणू हातोटीच आहे. AC मल्टिप्लेक्समध्ये एकीकडे पॉपकॉर्न खात चकचकीत भव्यदिव्य सेट्सवर घडत असलेले आणि नाचगाण्यांची रेलचेल असलेले चित्रपट पाहता पाहता कधीतरी नागराज मंजुळेंचे असे सुद्धा लघुपट पाहायला पाहिजेत. आवर्जून आपल्या मुलांना दाखवायला हवेत. आणि नुसते पाहायलाच नाही तर अनुभवावेत, म्हणजे जीवनाचा एक वेगळाच अर्थ जाणवल्याशिवाय राहणार नाही, याची मी तुम्हाला खात्री देते. रसिकांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशासारख्याच अनेक चित्रपटांची ओळख करून घेण्यासाठी माझ्या सफर जागतिक चित्रपट दुनियेची या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. भेटू पुन्हा पुढच्या 1 तारखेला. तोपर्यंत मस्त रहा, मजेत जगा, जागतिक चित्रपट पाहत रहा. धन्यवाद.